पारू पारू आदित्य सर पारू पाणी आणलंय. अगं पारू हे घ्या. सगळं सोड एक आनंदाची बातमी आहे. पण काय झाले तरी काय? फायनली आपल्या प्रोजेक्टला सगळ्या मंजुरी मिळाल्यात. काय? सगळे परमिशन्स मिळाल्यात. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात. आता फक्त उद्घाटन करायचंय आणि कामाला सुरुवात. अभिनंदन अभिनंदन. लय आनंदाची बातमी दिली आहे बघा. मी एक सुचवू का? काय? तुम्ही ना एक काम करा, म्हणजे तुमच्या कार्यक्रमासाठी गुरुजींकडनं मुहूर्त काढून घ्या. म्हणजे कसं कामाची सुरुवात चांगली होईल, देवाच्या आशीर्वादानं होईल. करेक्ट. त्या गुरुजींना फोन करतो. आदित्य, कसा आहेस तू? खूप दिवसांनी फोन केलास तू. गुरुजी मी मस्त आहे. गुरुजी एक छोटंसं काम होतं. एका नवीन प्रोजेक्टला सुरुवात करतोय. तुमचे आशीर्वाद हवे आणि त्याचं एक छोटंसं उद्घाटन करतोय. तर उद्घाटनासाठी एक चांगला मुहूर्त हवा होता. तुझ्या नवीन प्रोजेक्टचं इनॉग्रेशन करण्यासाठी पुढील आठवड्यातील मंगळवार उत्तम वार आहे. याच दिवशी तुझ्या प्रोजेक्टचं उद्घाटन कर. खूप चांगला दिवस आहे. तुम्ही म्हणाल तसं. गुरुजी एक विनंती होती. तुम्ही जर उद्घाटनाला आलात तर खूप बरं होईल. नक्की येतो. ठीक आहे, ठेवतो गुरुजी. काय म्हणले गुरुजी? पुढच्या आठवड्याच्या मंगळवारी. वाह. पारू, माझी अजून एक इच्छा आहे. कोणती? आई जर या उद्घाटनाला आली तर किती चांगलं होईल ना. मी जाऊन तिला आमंत्रण देऊन येतो. पारू, तू पण चल माझ्यासोबत. नाही नको. का? मी नाही येऊ शकत. मला कामं आहेत ना घरात. तुम्ही जाऊन या ना. आदित्य सर, तुम्ही देवी यांना नीट समजावा. त्यांना नीट सांगा. मला खात्री आहे त्या तुम्हाला नाही म्हणणार नाही. तर एवढी खात्री आहे की आई येईल? हो आदित्य सर, मला पूर्ण खात्री आहे. आदित्य सर, देवी आईंचं तुमच्यावर लई प्रेम आहे. तुम्ही प्रगती करत असताना त्या तुमच्यापासून लांब नाही राहू शकत. त्यामुळे मला खात्री आहे तुम्ही जा, देवी आईंशी बोला. त्या तुमचं नक्की ऐकतील, तर नक्की येतील. मी आता लगेच जाऊन तिला आमंत्रण देऊन येतो. आई, दादा, अरे ये ना, ये बस बस बस. नाही नको. अरे ये बस ना, बस बस. ऍक्च्युली आई बाबा, एक चांगली न्यूज आहे. आई, तुझ्या प्रोजेक्टला फंडिंग केलं होतं ना, माझा ड्रीम प्रोजेक्ट, ते फायनली आता सुरू होत आहे. 2 दिवसांनी त्याचं इनॉग्रेशन आहे. माझी अशी इच्छा होती की त्या प्रोजेक्टची पायाभरणी तुझ्या हातून व्हावी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? पुन्हा पुन्हा काय येतोस इथे? तू तुझा मार्ग निवडलास. तुझं जग वेगळं, आमचं जग वेगळं. तुझा आणि आमचा आता काहीही संबंध उरलेला नाहीये. त्यामुळे तू कुठलं प्रोजेक्ट करतोयस, काय प्रोजेक्ट करतोयस, ह्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे? आई, असं काय करतेस तू? अगं, तू विसरतेस का? त्याच्या प्रोजेक्टसाठी आपणच फंडिंग दिलंय. सो मी काही विसरलेले नाहीये. आणि किर्लोस्कर कंपनीकडून ही अशी धर्मादायी कामं सुरूच असतात. उद्या ह्यानी नाही दुसऱ्या कोणी हे प्रोजेक्ट आणलं असतं ना माझ्याकडे, तर मला खात्री आहे मी ह्यालाही फंडिंग केलंच असतं. बाप रे, या वहिनींचं ना काही कळतच नाही मला. आता देवाला कन्फ्यूज करून झालंय, आता स्वतः कन्फ्यूज आहेत. मी काय म्हणते, यांना ठरवता का येत नाहीये? यांना आदित्य हवाय की नको आहे ते? सततचे डायलॉग ऐकून ना मला खूप बोर झालंय. आई प्लीज, असं नको बोलूस का. आई, हा प्रोजेक्ट कधी काळी तुझंही स्वप्न होतं.
मी जेव्हा या प्रोजेक्टबद्दल तुला सांगितलं होतं तेव्हा तू खूप विश्वासाने हे प्रोजेक्ट माझ्या हाती दिले आणि आता मी ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतो. मला फक्त तुझे आशीर्वाद हवेत. खरंच मनापासून इच्छा आहे की उद्घाटनाच्या दिवशी या प्रोजेक्टची पायाभरणी तुझ्या हस्ते व्हावी. ही सही मी विनंती करतो. अहिल्या प्लीज नको नकार देऊस. अगं आदित्यने खूप मनापासून तयारी केली ग या प्रोजेक्टसाठी. खूप मेहनत घेतली त्यांनी आणि या प्रोजेक्टमुळे लोकांचा फायदाच होणार आहे ना. म्हणून म्हणतोय तू जावंस या कार्यक्रमाला प्लीज. आई, मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहेस. हे बघ, मी तुझ्या नजरेत जरी चुकलो असेल तरी मी भरकटलो नाही. आई, तुझ्या मार्गावर चालायला शिकवलंस त्याच मार्गावर आहे मी. आई, तू आता माझा आदित्य राहिलेला नाहीयेस. काय बोलतीयस? बरोबर बोलतेय मी. ज्या दिवशी तू त्या मुलीचा हात पकडून या घरातनं बाहेर पडलास ना, त्या दिवशी तू माझा आदित्य राहिला नाहीस. त्या दिवसापासनं तुझा आणि आमचा काहीही संबंध राहिला नाही. तुझ्यात आणि माझ्यात आता काहीही नातं उरलेलं नाही. मी माझ्या आईशिवाय पूर्ण आहे. मला खात्री आहे तू नक्की अशी आहे इनॉग्रेशन. मी तुझी वाट पाहिजे. इझी आई. एक मिनिट. एक लक्षात ठेवा, त्या कार्यक्रमाला कुणीही जाणार नाहीये. त्याचा आणि आपला आता काही संबंध उरलेला नाहीये आणि आपल्यासाठी त्याची किंमत 0 आहे. त्यामुळे कुणीही तिथे जायचं नाहीये. दिवसाचं मस्त आग पेटली आहे. आता यावर ना हात शेकायला खूप मज्जा येणार आहे. पारू, एक काय झालं? ती चपाती काय झालं? पारू, पारू इकडे बघ, इकडे बघ. काय झालं मला सांग. आदित्य सर, नेमकी परवाच सराव परीक्षा आली आहे. चांगलं आहे ना. सर्व परीक्षा तुझा तर अभ्यास झालाय. नाही, तसं नाही. मग सराव परीक्षा बी परवा आहे ना, तुमच्या कार्यक्रमाचा दिवस बी परवा आहे. सर, मला लई इच्छा आहे तुमच्या कार्यक्रमाला यायची. दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. तेच तर. आदित्य सर, मी एक काम करू का? म्हणजे यावेळी परीक्षा बुडवते, पुढच्या वेळेला परीक्षा देईन. काय वेडी आहेस का? काय बोलतीस पारू? परीक्षा अजिबात बुडवायची नाहीये. सर प्लीज, तुझं 12वी पास होणं हे इनॉग्रेशन पेक्षा जास्त महत्वाचं आहे.